Hello student, we started our next drama, that is 4.3 A Midsummer Night's Dream. This drama is written by William Shakespeare. William Shakespeare, who was from the Elizabethan age, and he wrote this very comic drama, and we just having this drama in our syllabus. So let us see a Midsummer Night's Dream. Let us see the introduction of our dramatist, that is William Shakespeare. William Shakespeare has never been a name in English literature as that of William Shakespeare. That is, there has never been as a great a name in English literature. That is, all of we known our English literature by the name of the William Shakespeare. Nobody means everybody knows the name of the William Shakespeare. His contribution, his comedies, his tragedies are very much popular, and so there has never been as a great a name in English literature as that of William Shakespeare. He was born in 26th April 1564 and he was died in 23rd April 1660. That is, he lived 52 years life. Shakespeare, a playwright, poet and actor, nickname Bard of Avon, की तो प्लेराईट होता, त्यानंतर पोएट होता, ॲक्टर होता आणि त्याचं टोपण नाव जर आपण पाहिलं तर ते काय होतं, बार्ड ऑफ Avon. Considered as England's national poet, contributed 38 plays, 154 sonnets and two epic poems in a short span of 25 years. की तो इंग्लंडचा नॅशनल पोएट म्हणून तो ओळखला जात असे आणि काय तर 38 प्लेस त्यांनी लिहिलेले आहेत, 154 सॉनेट्स लिहिलेले आहेत अँड 2 एपिक पोएम्स, की मोठे महाकाव्य त्यांनी लिहिलेले आहेत इन अ शॉर्ट स्पॅन ऑफ 25 इयर्स, की अवघ्या 25 वर्षांमध्ये त्यांनी हे सगळं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे लिटरेचरला. His plays are categorized in histories, comedies and tragedies. That is, his plays based on the histories, his plays are comic plays, his plays are tragic plays also. His great comedies, Merry Wives of Windsor, Merchant of Venice, Comedy of Errors, Much Ado About Nothing, Midsummer Night's Dream, As You Like It, all these are his comedies. It should be read as a group because of their showed थीम, की मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रकट वाचन किंवा ग्रुप रिडिंग केलं जातं, कारण की का तर ऑफ देअर शोड थीम, की त्याच्यामधली जी कथा असते किंवा जी सेंट्रल आयडिया असते तर ती हलकी फुलकी असते किंवा सगळ्यांना आवडणारी अशी असते आणि त्यामुळे त्याचं ग्रुप रीडिंग हे केलं जातं. लेट अस सी अबाउट अ मिडसमर नाईट्स ड्रीम. A Midsummer Night's Dream was written around 1595 as an entertainer at the marriage of some great nobleman and was later performed in a public theater. की हे जे Midsummer Night's Dream was written in around 1595, की 1595ला ते लिहिलं गेलं ॲज अन एंटरटेनर ॲट द मॅरेज ऑफ सम ग्रेट नोबलमॅन, की त्या काळामध्ये असंच एका नोबल पर्सनचं मॅरेज होतं आणि मग तिथे एंटरटेनमेंट म्हणून हा प्ले लिहिण्यात आला आणि त्यानंतर दिस प्ले लॅटर परफॉर्म इन अ पब्लिक थिएटर, की स्टेजवर परफॉर्मन्स या प्लेचं झालं. इट embodies the Elizabethan era which believe in witches and spirit, and this play is from the Elizabethan age, and in that era the people, they believe on the witches, they believe on the spirits, की supernatural things ज्या आहेत तर त्यावर विश्वास ठेवणारे त्यावेळेसचे लोक होते आणि अर्थातच तो संदर्भ त्याच्या प्लेजमधून आलेला आपल्याला दिसून येतो. An inevitable part of his drama, की
त्याच्या नाटकांमधला हा एक इनएव्हिटेबल पार्ट होता की अटळ अशी गोष्ट होती की विचेस, स्पिरिट्स, सुपरनॅचरल थिंग्स डिस्क्राईब इन हिज प्लेस, की त्याच्या प्लेसमध्ये या सुपरनॅचरल थिंग्स डिस्क्राईब केलेल्या असायच्या. दीज एलिमेंट्स अँड ड्रॅमॅटिक मटेरियल आर यूज हिअर अलॉंग विथ सॉंग्स, डान्स, क्लेवर आयडियाज, मिस्टेकन आयडेंटिटीज एट्सेट्रा. आणि काय तर हे जे प्लेस त्याचे असायचे तर त्यामधून ते प्लेस कसे रिव्हील व्हायचे तर सॉन्ग फॉर्ममध्ये, डान्स फॉर्ममध्ये, म्हणजे त्या प्लेसमधून सॉन्ग, डान्स, त्यानंतर क्लेवर आयडियाज की काही कल्पना अशा त्याच्यामधून असायच्या किंवा मिस्टेकन आयडेंटिटीज एट्सेट्रा की काही जमलिंग आयडियाज तिथे असायच्या, मिस्टेकन आयडियाज असायच्या आणि मग ते प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे, क्रायसिस व्हायचं तिथे आणि मग कन्फ्युजन तिथे निर्माण व्हायचं आणि मग त्यातून सोल्युशन काहीतरी, त्यातून वे काहीतरी निघायचा, अशा पद्धतीचे त्याचे प्लेज होते. द प्ले फोर्स द रीडर टू लँड इन टू द ब्युटिफुल लँड ऑफ इमॅजिनेशन, की या प्लेजमधून आपल्याला एक कल्पनेच्या जगामध्ये घेऊन गेलं जातं की विल्यम शेक्सपियर आपल्याला कल्पनेच्या जगामध्ये घेऊन जातो. वेअर ऑल ॲडव्हेंचर्स सीम्स पॉसिबल इन इट्स फिक्शियस फेरी वर्ल्ड, की सगळं काही पॉसिबल आहे असं आपल्याला वाटायला लागतं की आपल्याला एक पऱ्यांच्या जगामध्ये घेऊन जाण्यात येतं किंवा सुपरनॅचरल थिंग्स त्याच्यामधून दाखवले जातात आणि सगळं काही पॉसिबल आहे असं त्यामधून दाखवलेलं असतं. बाय द एंड ऑफ द प्ले शेक्सपियर मेक्स अस थिंक अबाउट द वे ह्युमन बिंग थिंग्स, आणि शेवटी आपल्याला त्यातून एक काहीतरी मॉरल मिळतं, काहीतरी मेसेज मिळतो किंवा आपण ह्युमन बिंग्स कशा पद्धतीने विचार करतो त्याबद्दल माहिती मिळते. थिंक, ॲक्ट अँड लव वन्स अगेन अंडरलाइनिंग हिज डीपर अवेअरनेस ऑफ ह्युमन नेचर. आणि त्यातून काय तर मानवी स्वभावाचं सखोल वर्णन किंवा सखोल दर्शन त्याच्या प्लेजमधून आपल्याला होत असतं. सो लेट अस सी द कॅरेक्टर्स फ्रॉम दिस प्ले. दॅट इज देर आर some here I write some important characters. That is Theseus, who is the Duke of Athens, की हा थिसस नावाचा अथेन्सचा ड्यूक आहे. त्यानंतर इगियस, who is the father of Hermia, who is the Hermia and Helena. These two are the heroines from this play. So Aegeus, who is the father of Hermia, then Lysander, who is the hero from this play, and this Lysander in love with Hermia. This Lysander, this fellow is love with he having love with the Hermia. Then Demetrius, who is also in love with Hermia. Means these both heroes, they are in love with Hermia. Helena, she was in love with Demetrius. This Helena was in love with Demetrius, but there is something happening and that's why this Demetrius was in love with Hermia. But this Hermia was in love with Lysander. म्हणजे लायसेंडर आणि हर्मिया या दोघांचं प्रेम असतं एकमेकांवर, परंतु असे काही इव्हेंट्स होतात, अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे डेमेट्रियस वॉज इन लव विथ हर्मिया, बट ॲक्च्युली हेलेना वॉज इन लव विथ डेमेट्रियस अँड देन in the end the one person just solved the mystery, one person just solved the puzzle, and then this Demetrius marry with Helena and this Lysander marry with Hermia. So then Oberon, who is the king of द फेरीज, की हा जो ओबेरॉन आहे तो परांच्या राज्यातला राजा आहे. दिस ओबेरॉन. टिटानिया, हू इज द क्वीन ऑफ फेरीज, की ओबेरॉनची वाईफ आहे टिटानिया किंवा ती क्वीन आहे, क्वीन ऑफ फेरीज. आणि ह्या ज्या सुपरनॅचरल थिंग्ज आहेत की फेरी वर्ल्ड, तर त्याच्यामधला राजा किंवा पक नावाचा, हू इज द व्हेरी लॉयल मेसेंजर
ऑफ द ओबेरॉन, की तो ओबेरॉनचा मेसेंजर आहे पक नावाचा, आणि ही डुईंग सम रॉंग थिंग्स विथ डर्मेट्रियस. ही डुईंग he just having something, and with that things this Demetrius was in love with Hermia, but actually Hermia was in love with Lysander, and then she married with Lysander, and then after Helena, who is also who was in love with Demetrius, and then after in the end Helena, there is the marriage of Helena and Demetrius. So let us see the theme of this ड्रामा, की या ड्रामाची काय थीम आहे, तर ती आपण पाहू पेज नंबर 151. द डॉमिनंट थीम इन अ मिडसमर नाईट्स ड्रीम इज लव, की प्रमुख थीम काय आहे, मुख्य थीम काय आहे, तर लव थीम आहे. शेक्सपियर ट्राईज टू पोर्ट्रे हाऊ पीपल टेंड्स टू फॉल इन लव विल दोज हू ॲपियर्स ब्युटिफुल टू देम. आणि काय ते इथे शेक्सपियर आपल्याला सांगतोय की टू पोर्ट्रे, की एक वर्णन करतोय काय, हाऊ पीपल टेन टू फॉल इन लव विथ दोज हू ॲपियर ब्युटिफुल टू देम, की जे सुंदर दिसतात तर त्यांच्या प्रेमात कसे लोक पडतात, किंवा कशा पद्धतीने ह्युमन बिईंग जे काही सुंदर आहे त्या सुंदरतेच्या प्रेमामध्ये आपण पडत असतो. आणि ते इथे सांगितलेलं आहे. दो अट्रॅक्शन टुवर्ड्स ब्युटी माइट ॲपियर टू बी लव, परंतु ब्युटी, की अट्रॅक्शन टुवर्ड्स ब्युटी, की सौंदर्याकडे पाहून आपण काय होतं तर एकमेकांच्या प्रेमात पडतो. बट रिअल लव इज मच मोर दॅन मिअर फिजिकल अट्रॅक्शन, परंतु जे खरं प्रेम असतं ते शारीरिक त्याच्या पलीकडचं असतं, किंवा शारीरिक सौंदर्याच्या पलीकडचं खरं प्रेम असतं, असं इथे शेक्सपियर म्हणत आहे. दिस इज द सेंट्रल थीम ऑफ दिस ड्रामा. सो लेट अस सी द प्लॉट ऑफ द प्ले. प्लॉट ऑफ द प्ले म्हणजे काय तर कथानक. What is the story of this play? ही काय स्टोरी आहे. Let us see. In the palace, that is all such things happen in the palace. Theseus wins Hippolyta in war. Theseus, who is the Duke of the Athens, की हा अथेन्सचा राजा आहे, ड्यूक आहे तो तिथला, and he wins Hippolyta in war, की ही जी हिप्पोलिटा आहे ही कोण आहे तर क्वीन ऑफ ॲमेझॉन, आणि तिला तो काय करतो तर एका युद्धामध्ये हा थिसस ही जस्ट वोन दिस हिप्पोलिटा इन वॉर. दे आर टू बी मॅरिड विथ अ ग्रेट पॉम्प इन 4 days टाईम, आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न होतं, थिसस आणि हिप्पोलिटा. दे आर गोइंग टू बी मॅरिड इन 4 days टाईम, की 4 दिवसांमध्ये त्यांचं लग्न होतं. ही इन्स्ट्रक्ट Philostratus to arrange for the celebration with great revelry, आणि this Theseus, this Duke of Athens, he just instruct to Philostratus, की फिलिस्ट्रेट नावाचा त्याचा जो सेवक आहे, की त्याला तो काय इन्स्ट्रक्शन देतो की टू अरेंज फॉर द सेलिब्रेशन विथ अ ग्रेट रेव्हलरी, की खूप चैन किंवा खूप हे सेलिब्रेशन जे आहे ते त्याच्यामध्ये खूप मौज मजा झाली पाहिजे, खूप चैन झाली पाहिजे, असं सेलिब्रेशन तू अरेंज कर. इगस मार्चेस विथ हर्मिया, की this Igus, who is the father of Hermia, he coming with the Hermia, Lysander, Demetrius to complain that Hermia disobey him and stubbornly refused to marry Demetrius. आणि हा इगस marches with Hermia, की हा जो इगस आहे who was the father of Hermia, की तो हर्मियाचा फादर आहे, and he coming with Hermia, then Lysander and डेमिट्रियस, की या तिघांना घेऊन येतोय. ॲक्च्युली हर्मिया वॉज इन लव विथ लायसेंडर, अँड इगस वॉन्ट्स टू हर डॉटर टू मॅरी विथ डेमेट्रियस, अँड सो ही come with all 3 people. This Igus come with the Hermia, her daughter, his daughter, then Lysander, who is the lover of Hermia, and Demetrius. Igus wants to marry Hermia with Demetrius, and that's why he come to the Theseus, की तो म्हणून थिससकडे आलेला आहे. इगस मार्चेस विथ हर्मिया, लायसेंडर, डेमेट्रियस टू कंप्लेन, की तक्रार घेऊन येतोय तो कोणाकडे, थेससकडे येतोय. कंप्लेन दॅट हर्मिया डिसोबे हिम,
की हर्मिया माझं ऐकत नाही आहे, माझ्या आज्ञेचं पालन करत नाही आहे. अँड स्टबनली रेफ्यूज टू मॅरी डेमेट्रियस अँड इज इन लव्ह विथ लायसेंडर, की तिला लायसेंडरशी लग्न करायचं आहे, डेमेट्रियसशी ती लग्न करायला तयार नाही आहे. द ड्यूक थिसस अर्जेस हर टू ओबे हर फादर, आणि त्यावेळेस दिस ड्यूक थिसस व्हॉट ही अर्जेस, की तो तिला विनंती करतोय, ही जस्ट अर्ज हर्मिया दॅट यू marry with Demetrius and is in love with, refused to marry. Theseus urges her to obey her father, की तुझ्या वडिलांची जी आज्ञा आहे त्याचं पालन कर. बट शी रेफ्यूज हिम, परंतु ती नकार देते. द ड्यूक गिव्स हर 3 अल्टरनेटिव्स टू मॅरी डेमेट्रियस, त्यानंतर ते तिला 3 पर्याय सांगतायत डेमेट्रियसची मॅरी करण्यासाठीचे. or become a nun or to suffer a death सेंटेन्स, की तिला 3 गोष्टी सांगतात. एक तर तू ड्रॅमेटिसची लग्न कर, नाहीतर तू यू जस्ट बिकम अ नन, की तू जर लग्न करणार नसशील त्याच्याशी तर तू नन म्हणून तू राहा, आणि नाहीतर टू सफर अ डेथ, नाहीतर तू मरणासाठी सज्ज हो. द अल्टरनेटिव्ह The Duke of Athens, Theseus, gives her time to think this over, आणि त्यानंतर हा जो थिसस आहे तो तिला थोडा विचार करण्यासाठी वेळ देतो. धिस ओव्हर अंटिल द डे ऑफ हिज ओन मॅरेज, आणि काय तर तो तिला माझं लग्न होईपर्यंत तुला विचार करण्यासाठी वेळ आहे असं तो सांगतो. की हा थिसस कोणाशी लग्न करणार आहे, हिप्पोलिटाशी लग्न करणार आहे. 4 दिवसांचं सेलिब्रेशन आहे, अरेंजमेंट केलेली आहे, आणि तो त्या दरम्यान तिला या 3 गोष्टी सांगतो आणि त्याच्यामध्ये तिला विचार करण्यासाठी वेळ देतो. लायसेंडर अँड हर्मिया डिसाइड्स टू इलोप टू द वुड्स अँड गेट मॅरिड, आणि मग ही जी हर्मिया आहे शी वॉज इन लव्ह विथ लायसेंडर, की तिचं कोणावर प्रेम आहे, लायसेंडरशी आहे. अँड दॅट्स वाय दे डिसाईड टू इलोप, की पळून जाण्याचा विचार करतात. ते कुठे तर जंगलात पळून जाण्याचा विचार करतात. अँड गेट मॅरिड, आणि मग जंगलात जाऊन पळून गेल्यानंतर आपण लग्न करू असं ते ठरवतात. डेमेट्रियस हू यूज टू लव्ह हेलेना, हर्मियाज फ्रेंड, की हा जो डेमेट्रियस आहे त्यांनी कोणावर प्रेम करायचं आहे तर हेलेना ही कोणाची मैत्रीण आहे, हर्मियाची मैत्रीण आहे. हेलेना डेमेट्रियसच्या प्रेमात आहे. अँड सो डेमेट्रियस हू यूज टू लव्ह हेलेना, हर्मियाज फ्रेंड, हॅज रिजेक्टेड हर लव्ह अँड इज नाव इंटरेस्टेड इन हर्मिया. परंतु ही ह्याच्या प्रेमात आहे, परंतु डेमेट्रियस जस्ट रिजेक्टेड हर लव्ह, हेलेनाज लव्ह, अँड नाव ही वॉज इन लव्ह विथ हर्मिया, आणि तो आता कोणाच्या प्रेमात पडलेला आहे तर हर्मियाच्या. हर्मिया रिव्हिल्स हर सिक्रेट प्लॅन टू हर डिअर फ्रेंड हेलेना इन ऑर्डर टू कम्फर्ट हर, आणि त्यावेळेस ही हर्मिया हू इज द फ्रेंड ऑफ हेलेना, की हर्मिया कोणाची फ्रेंड आहे, हेलेनाची. अँड हर्मिया जस्ट रिव्हील हर सिक्रेट प्लॅन टू हेलेना टू कम्फर्ट हर, की ती तिचा सिक्रेट प्लॅन रिव्हील करते. दॅट इज शी वॉन्ट्स टू मॅरी विथ लायसेंडर. शी अँड लायसेंडर दे इलोप टू द वुड्स अँड देन दे गेट मॅरिड. दे डिसाईड टू इलोप टू द वुड्स, की त्यांनी पळून जाण्याचा विचार केलेला आहे. हा सिक्रेट प्लॅन हर्मिया कोणाशी रिव्हील करते तर हेलेनाशी रिव्हील करते. हर्मिया रिव्हील्स हर सिक्रेट प्लॅन टू हर डिअर फ्रेंड हेलेना इन वंडर टू कम्फर्ट हर, की जेणेकरून तिला कम्फर्ट फील होईल असं. हर्मिया हॅज मेड अ लास्ट डिच अटेम्प्ट टू विन बॅक द लव्ह ऑफ डेमेट्रियस फॉर हेलेना, की हर्मिया काय करते तर मेड अ लास्ट डिच अटेम्प्ट टू विन बॅक द लव्ह ऑफ डेमेट्रियस फॉर हेलेना, हू रिव्हील टू डेमेट्रियस दॅट हर्मिया प्लॅन्स अन इलोपमेंट विथ लायसेंडर टू द वुड्स. आणि काय तर हर्मिया त्या हेलेनासाठी प्रयत्न करते आहे की डेमेट्रियसचं प्रेम जिंकण्यासाठी. आणि मग त्याच दरम्यान काय होतं तर love of Demetrius for Helena, who reveals to Demetrius that की हेलेना काय सांगते
तर हर्मिया आणि लायसेंडर हे पळून जाणार आहेत, त्यांचा तो सिक्रेट प्लॅन आहे आणि ते जंगलामध्ये पळून जाणार आहेत आणि मग लग्न करणार आहेत असं हेलेना कोणाला सांगते, तर डेमेट्रियसला सांगते की एक शेवटचा प्रयत्न की तिला त्याचं मन जिंकायचं आहे किंवा तिला त्याचं प्रेम जिंकायचं आहे म्हणून डेमेट्रियस ॲट दॅट टाईम डिसाईड टू फॉलो हर्मिया अँड हेलेना डिसाईड टू फॉलो डेमेट्रियस. आणि मग यावेळेस काय, तर डेमेट्रियसला वाटतं आहे की हर्मियाशी लग्न व्हावं आणि म्हणून डेमेट्रियस तिला फॉलो करतो आहे, तिचा पाठलाग करतो आहे. आणि हेलेना की जिचं प्रेम आहे डेमेट्रियसवर, ती पण कोणाला फॉलो करते, तर डेमेट्रियसला फॉलो करते. आणि ते सगळे कुठे येऊन पोचतात, तर दे रीच इन द वुड्स, की ते कुठे येऊन पोचतात, जंगलामध्ये येऊन पोचतात. लेट अस सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज क्वीन्स कॉटेज. क्वीन्स कॉटेज, अ ग्रुप ऑफ वर्कमॅन फ्रॉम अथेन्स विश टू परफॉर्म अ प्ले ॲट द ड्यूक्स वेडिंग. की आता या थिससचं त्या दरम्यान काय आहे, तर वेडिंग आहे, त्याचं मॅरेज होणार आहे कोणाशी, हिप्पोलिटाशी त्याचं वेडिंग होणार आहे. आणि म्हणून काही जे ग्रुप ऑफ वर्कमॅन आहेत, अथेन्समधले काही लोक आहेत जे प्ले सादर करणारे आहेत, तर दे विश टू परफॉर्म अ प्ले ॲट द ड्यूक्स वेडिंग, की ड्यूकच्या वेडिंग सेरेमनीमध्ये त्यांना प्ले सादर करायचा आहे. क्वीन्स इज इन चार्ज ऑफ द डायरेक्शन, प्रोडक्शन अँड रिहर्सल ऑफ दॅट प्ले. आणि क्वीन्स नावाचा जो एक व्यक्ती आहे, जो पर्सन आहे, तर त्याच्याकडे हा सगळा चार्ज आलेला आहे. कशाचा, डायरेक्शनचा, प्रोडक्शनचा, रिहर्सल करून घेण्याचा सगळा चार्ज त्याच्याकडे आलेला आहे. बॉटम, one of the over enthusiastic, talkative, self-appointed, active worker from the group want to play every role of the play. आणि त्याच्यामधलाच एक कलाकार आहे, बॉटम नावाचा एक व्यक्ती आहे, एक कलाकार आहे, की जो कसा आहे, हा जो बॉटम आहे तो कसा आहे, ओव्हर एन्थुझियास्टिक आहे, खूप उत्साही आहे, त्यानंतर टॉकेटिव्ह आहे, खूप बडबडा आहे, सेल्फ अपॉइंटेड ॲक्टिव्ह वर्कर, की स्वतःला जसं वाटेल तसं तो वर्क करणारा, प्लेमध्ये वर्क करणारा आहे. फ्रॉम द ग्रुप वॉन्ट्स टू प्ले एव्हरी रोल ऑफ द प्ले. आणि त्या प्लेमधला कुठलाही रोल करायला तो कधीही तयार आहे, की फारसा असा हुशार नाही आहे, परंतु टॉकेटिव्ह आहे, एन्थुझियास्टिक आहे, सेल्फ अपॉइंटेड आहे, ॲक्टिव्ह पर्सन आहे तो त्याच्यामधला, आणि कुठलाही रोल करायला तो तयार आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट प्ले, दॅट इज पॅरमस अँड थिस्बे. की या नावाचा प्ले ते सादर करणार आहेत या थिससच्या वेडिंग सेरेमनीमध्ये. आणि दे ऑल प्लॅन टू मीट इन द वुड्स फॉर द रिहर्सल. आणि ते सगळेजण कुठे रिहर्सल करण्याचं ठरवतात, तर जंगलामध्ये जाऊन एका ठिकाणी ते रिहर्सल करण्याचं ठरवतात. लेट अस सी द नेक्स्ट पॉईंट, इन द वुड्स. आता जंगलामध्ये काय घटना घडत आहेत, तर त्या लेट अस सी द things which is having in that woods. In the woods a different world unfolds in the woods, की जंगलामध्ये एक वेगळंच जग तयार झालेलं आहे. अनफोल्ड्स इन द वूड, द किंग ऑफ फेरीज ओबेरॉन अँड क्वीन ऑफ फेरीज टिटानिया. की तिथे जंगलामध्ये काय आहे, तर पऱ्यांचा राजा, त्याचं नाव काय आहे, द किंग ऑफ फेरीज, पऱ्यांचा राजा, की ज्याचं नाव ओबेरॉन आहे. त्यानंतर क्वीन ऑफ फेरीज, की पऱ्यांची राणी, तिचं नाव काय आहे, टिटानिका आहे. आर हॅविंग अ फाईट ओव्हर द कस्टडी ऑफ ॲन इंडियन बॉय ॲज टू हू शाल ओन हिम. आणि काय, तर त्यांचं एका गोष्टीवरून भांडण चाललेलं आहे, की एक इंडियन बॉय आहे, ॲज टू हू शाल ओन हिम, की तो कोणाच्या मालकीचा आहे, यावरून त्या दोघांमध्ये भांडण चाललेलं आहे. इन ऑर्डर टू टीच अ लेसन टू टिटानिया, की टिटानियाला धडा शिकवायचा म्हणून काय, तर द ओबेरॉन, द किंग ऑफ द फेरीज, की हा जो पर्यांच्या देशाचा राजा आहे ओबेरॉन, हॅचेस अ प्लॅन, की तो एक प्लॅन तयार करतो. ही हॅचेस अ प्लॅन विथ द हेल्प ऑफ पक. ओबेरॉन ऑर्डर्स पक टू ब्रिंग द मॅजिक पोशन. आणि काय, तर त्याचा जो दूत आहे, त्याचा जो मेसेंजर आहे पक नावाचा, तर ही टेकिंग हेल्प
ऑफ पक, की हा जो ओबेरॉन आहे तर तो त्याच्या दूत पकची मदत घेतो. तो काय सांगतोय तर ही जस्ट ऑर्डर पक, की तो त्या पकला ऑर्डर देतोय टू ब्रिंग द मॅजिक पोशन, की त्याला एक मॅजिक रस जो आहे, जादुई रस जो आहे तर तो आणायला सांगतोय. लव्ह इन आयडलनेस, द ज्यूस ऑफ विच इफ पॉवर्ड ऑन द आयलिड्स ऑफ द स्लिपिंग पर्सन, की तो जो रस आहे तो कशाचा रस आहे तर लव्ह इन आयडलनेस, की ज्या व्यक्तीच्या पापण्यांवर तो रस टाकला जातो, की एखादी झोपलेली व्यक्ती आहे तिच्या पापण्यांवर जर तो रस स्प्रेड केला तर ती व्यक्ती उठल्यानंतर ज्याला पहिल्यांदा पाहिल त्याच्या प्रेमात ती व्यक्ती पडते, असा तो रस आहे. दॅट इज लव्ह इन आयडलनेस, की लव्ह इन आयडलनेस नावाचा तो रस आहे. द ज्यूस ऑफ विच इफ पोर्ड ऑन द आयलिड्स ऑफ द स्लिपिंग पर्सन, की एखादा झोपलेला व्यक्ती आहे त्याच्या पापण्यांवर जर आपण पोर्ड केला, त्याच्या पापण्यांवर जर आपण तो टाकला तर मेक्स हिम और हर फॉल मॅडली इन लव्ह विथ द फर्स्ट पर्सन ही शी सीज आफ्टर वेकिंग up. And after waking up, when that person seeing any other person, then that person falls in love with that person, की जो कोणी त्याच्या समोर पहिल्यांदा येईल तर त्याच्या प्रेमामध्ये आपण पडतो. ही thus plans to madden Titanica and get the custody of the Indian boy. आणि काय तर त्यानंतर तो प्लॅन करतो, टिटानिकाच्या आयलिड्सवर तो जो ज्यूस आहे तो पॉर्ड करतो आणि काय तर अँड गेट द कस्टडी ऑफ इंडियन बॉय, आणि त्या इंडियन बॉयची कस्टडी कशा पद्धतीने घेता येईल त्याचा प्रयत्न करतो. नाव यू कॅन व्हेरी वेल इमॅजिन दॅट व्हॉट ट्रिक्स पक अ मिस्चिफ स्पिरिट इज गोइंग टू प्ले विथ द मॅजिक पोशन इन द फॉरेस्ट. आणि यामधून काय गोंधळ निर्माण होतो किंवा काय ट्रिक्स निर्माण होतात, किंवा हा जो पक आहे तो कशा पद्धतीने ट्रिक्स करतो, युक्त्या करतो आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी हॅपन होत जातात. तर मिस्चिफ स्पिरिट इज गोइंग टू द प्ले अँड धिस मॅजिक पोशन इन द फॉरेस्ट, की कशा पद्धतीने वेगळंच मजा येऊन जाते तर ते इथे सांगितलेलं आहे. इन दिस वे वी सी some part of this drama. We will see the next part in our next video. Thank you.